नमस्कार अरुणाताई, 69व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनापासून शुभेच्छा. नदीतलं पाणी ओंजळीमध्ये घेऊन ते पुन्हा तिच्याच प्रवाहामध्ये सोडून द्यावं, तसं तुमच्याच लेखनातनं काही शब्द उचलून आज या वाढदिवसानिमित्त सादर करते आहे. नव्या जुन्याच्या काठावरती या तुमच्या ललित लेखसंग्रहामधला एक लहानसा लेख वाचते आहे. शीर्षक आहे अनासक्ताचे ऐश्वर्य. श्रावण कृष्ण अष्टमीचा तुझा जन्म. ती वेळ दिवसाची होती की रात्रीची माहीत नाही, पण बहुधा रात्रच असेल, कारण तुझं नातं आहे ते अंधाराशी. लौकिकाबाहेर टाकलेला पाय पुन्हा लौकिकात फिरून परतण्याचं पाप तुझ्या वडिलांनी केलं. त्याचं प्रायश्चित्त म्हणून जगाची निंदा आणि बहिष्कार सोसणाऱ्या तुझ्या आईबापांचं दुःख गर्भजलाबरोबरच तुला वेढून होतं. त्या दुःखानं तुझी केवढी तरी सोबत केली. 4 भावंडांमधला तू दुसरा. तुम्हा चौघांमध्ये किती गाढ सख्य होतं याची फक्त कल्पनाच आम्ही करू शकतो. त्या सख्यालाही पुन्हा दुःख बिलगलेलं होतंच. पोरकं असण्याचं दुःख, बहिष्कृत असण्याचं दुःख. तुम्हाला आईबाप नव्हते, सुस्थिर आयुष्याचं समाधान नव्हतं. चवीचं जेवण मायाळू हातांनी जेवू घालणारं तर कोणी नव्हतंच, पण जेवायला मिळालं का असं विचारणारंही कोणी नव्हतं. सणा उत्सवांचे उत्सवी आनंद तुमच्यासाठी नव्हते. बालवयातल्या कित्येक साध्या पण सुंदर गोष्टी तुमच्यासाठी नव्हत्या. किती अपमान तुम्ही सोसले, किती विपन्नता भोगली. दरिद्री असणं, त्यातही निराधार असणं आणि त्यातही पुन्हा संवेदनशील, समंजस आणि स्वाभिमानी असणं केवढं यातनामय असतं. तुम्ही या यातनांचं गाठोडं करून जगापुढे पसरलं असतं आणि कणव मागत जगला असतात तरी कोणी तुम्हाला काही म्हटलं नसतं. इतकं निष्ठुर दुर्दैव तुम्ही भोगलेत. पण तुम्ही तसं केलं नाही. सिद्ध बेटावरच्या तुमच्या जगण्याची कल्पना करताना डोळे ओले होतात ज्ञानदेवा. आमच्या भोवतीची दुःखानं पिचलेली, मोडलेली, चिरडून गेलेली कितीक माणसं आम्ही पाहतो. यातनांची ओझी वाहताना वेडी वाकडी विकृत झालेली माणसं, हताश झालेली माणसं, कडुशार झालेली, मनुष्यतेचा सूड घेण्यासाठी पेटलेली माणसं. आणि मग आम्ही तुम्हा भावंडांचं नवल करतो. तशा त्या स्वाभाविक संतापावर, विद्रोहावर आणि विखारावर तुम्ही सहज मात केलीत आणि पैल पोचला. संयमाचे आणि विवेकाचे एवढे बळ एवढ्या लहानपणी तुम्हाला कुठून रे मिळालं? कुठून मिळाली एवढी शहाणी? मनुष्यतेसाठी एवढं सहृदय होणं तुम्हाला कसं शक्य झालं? आम्हाला हा चमत्कारच वाटतो. पहा की तुझ्या चरित्रातल्या रूढ चमत्कार कथांना सहज बाजूला सारता येतं. भाविकतेच्या दुसऱ्या थडीला उभी राहिलेली माणसं तसं नक्कीच करू शकतात. पण अमानुष दुःख देणाऱ्या जगाविषयी अति कोवळ्या सहृदयतेच्या भावनेनं भरून येणं आणि करुणेनं पाझरत जाणं हे तुमच्या बाबतीतलं वास्तव जेव्हा चमत्कार ठरतं तेव्हा काय म्हणायचं? तुमच्या व्यक्तिगत दुःखाला तू जगाविषयीच्या करुणेचा स्पर्श घडवलास आणि ते दुःख सर्वांचं आर्त बनलं. सर्वांना सामावून घेणारं चराचरा इतकं विराट झालं. शिवत्वात सामावण्यासाठी तगमगणाऱ्या कोणाही जीवाचं झालं. स्वतःपुरत्या लहानशा त्या दुःखाचं दारिद्र्य तुम्ही मिटवलंच आणि त्याला श्रीमंत केलं, कारण सर्वांचीच दुःख त्याला मिळाली. तुमची श्रीमंतीची कल्पनाच निराळी. सामान्य माणसाला हवी असते ती लौकिकातली श्रीमंती तुम्हाला कधी कशी हवीशी वाटली नाही? आम्ही याही गोष्टींचं नवल करतो. तुझी आणि तुझ्या धाकट्या बहिणीची एक गोष्ट लहानपणी ऐकली होती. एकदा इंद्रायणीच्या वाळवंटातून जात असताना तू थोडा पुढे होतास आणि मुक्ता मागे. चालता चालता तुझं लक्ष वाळूत पडलेल्या सोन्याच्या दागिन्याकडे गेलं.
तुला त्याचा मोह नव्हताच, पण मुक्ता लहान, शिवाय मुलगी. तिचा विचार मनात आला आणि तू त्या सोन्यावर पायानं वाळू लोटलीस. मागून येणाऱ्या मुक्तानं तुला तसं वाळू लोटताना पाहिलं. तू पुढे गेल्यावर तू काय लपवलंस तेही कुतूहलानं शोधून पाहिलं. मातीतलं ते सोनं पाहिल्यावर तिला हसू आलं. ती म्हणाली, ते सोनं आहे हे तरी वेगळेपणानं तुझ्या लक्षात आलं कसं? आपल्यासाठी सोनं आणि माती एकच तर आहे. असा प्रसंग खराच घडला होता का हे आम्हाला माहीत नाही, पण ताटीचे अभंग आठवले की ही कथा आम्हाला खोटी वाटत नाही. तुमच्या व्यक्तित्वाशी ती संवादी आहे असंच वाटतं, कारण निर्मोही जगणं तुम्हाला साधलंच होतं. तुम्हाला ऐहिक ऐश्वर्य मिळालं नाही हे खरं, पण त्याची तुम्हाला इच्छाच नव्हती. आणि तुम्हाला ज्याची इच्छा होती ते आतलं ऐश्वर्य भरभरून मिळालं होतं. म्हणूनच की काय, तुम्ही पैठणच्या ब्रह्मवृंदाकडून मुंजीचा अधिकार मिळवला तरी तो वापरला नाही. प्रापंचिकांना हव्या असणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही परतला नाहीत. आमच्या मापानं मोजली जाणारी श्रीमंती तुमच्या निरीच्छतेनं तुच्छ झाली आणि मग तुमचं ऐश्वर्य कोणतं हेही आपोआप कळत गेलं. आयुष्यावरची काजळी झडून उजेडाचा उत्सव व्हावा ही तुमची वैभवाची कल्पना. पूर्व क्षितिजावर उदयाला येणारा सूर्य जगाला चैतन्याचं आणि प्रकाशाचं राजवैभव देतो, ते वैभव तुम्ही मोठं मानलं. श्रोत्यांच्या मनातलं अज्ञान दूर करून ज्ञानाची दिवाळी करणारा वक्ता तुम्ही थोर मानलात. ज्ञानदेवा, तू तर विराटाशी साक्षात नातं जोडलंस. तो तुझा आनंद केवढा श्रीमंत. प्रतितीच्या पंखांनी तू चिदाकाशाचा ठाव घेतलास. ती प्रेरणा केवढी ऐश्वर्यवती. विश्वरूपाची त्रिभुवन विजयी पावलं सद्भावांच्या ओंजळीनं वंदावीत ही नम्रता केवढी वैभव संपन्न. तुझ्यासाठी श्रीमंत कोण? तर जिथे दृष्टी जाईल तिथे सुखाची वृष्टी करणारा आणि महाबोध घडवणारा महात्मा, ज्याची पावलं कारुण्यात लपतात आणि जो दुसऱ्याच्या जीवाखाली आपला जीव अंथरत चालतो तो महात्मा. श्रीमंती कशी असते हे तू तुझ्या ज्ञानेश्वरीत अनेक वेळा सांगितलंयस. तूही श्रीमंती मागितलीस, पण स्वतःसाठी नव्हे. या मराठीयांच्या नगरीत साहित्य सोनियाच्या खाणी उघडाव्यात, औचित्याची रत्न सापडावीत, प्रत्ययहीन शब्दांच्या आडवाटा मिटाव्यात, नवे सिद्धांत मांडले जावेत आणि त्यांच्याविषयी माणसांमध्ये संवाद घडावा. विवेकाच्या वेली मनामनांमध्ये रुजून याव्यात आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा. हे असलं ऐश्वर्य तू मागितलंस. तुझ्या पसायदाना इतकी श्रीमंत याचना तर दुसरी कुठलीही नाही. त्यानं देवा, तुझं हे साधं जगणं आणि श्रीमंत चिंतन ही आम्हा मराठी माणसांची केवढी मोठी ठेव. तुझ्या साध्या सुध्या वारकरी भक्तांनी तीच आजवर जीवे भावे मिरवली. आता जेव्हा 12-15 लाख रुपये खर्च करून तुझ्याच भाबड्या भक्तांकडून ते गोळा करून तुझ्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढवला जाण्याची कल्पना जर प्रत्यक्षात आणली जाईल, तेव्हा तू काय रे म्हणशील? आम्हाला हसशील की आमची करुणा करशील? अलौकिक ऐश्वर्य भांडार असणारी तुझी ज्ञानेश्वरी लौकिकातल्या क्षुद्र अर्थानं ऐश्वर्यवती झाली, तेव्हा तू काय केलं होतंस? धन्यवाद.